जगामध्ये माणसाला किंमत कधी येतो? माणसाला जगामध्ये किंमत कधी येतो? तर ज्या वेळेला तो आसन धारण करतो त्यावेळेला. जोपर्यंत आसन सापडत नाही तोपर्यंत त्याला किंमत झिरो आहे. आपण जगाच्या बाजारात बघितलं तर आसनांवरनं किती लफडे चालले आहेत. गादीसाठी किती लफडे आहेत. आणि ती गादी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याकडे सत्ता हातात येत नाही. तसं सांगायचं माझं उद्दिष्ट काय आहे की गादीसाठी सगळे लफडे आहेत. ती सत्ता हातात येण्यासाठी आपल्याला गादी पाहिजे, म्हणजे बसायला आसन पाहिजे. गादी म्हणजे ज्ञानवरांच्या भाषेत आसन. आपण लोकांमध्ये गेलो तर त्याला काय म्हणतात? त्याला सिंहासन म्हणतात किंवा गादी म्हणतात किंवा त्याला पद म्हणतात. मुख्यमंत्री पद, प्राईम मिनिस्टर पद, मंत्र्याचं पद. जोपर्यंत आपण त्या गादीवर बसत नाही तोपर्यंत आपल्याकडे सत्ता चालवण्यासाठी अधिकार येत नाही आपल्याला. आणि सत्ता चालवायचा असेल तर अधिकार आपल्याकडे यावा लागतो. तसा आपल्याला प्रत्येकाला अधिकार बळकावायचा असेल, प्रत्येकाला या परमार्थामध्ये पण असंच आहे. संसारामध्ये आहे तेच परमार्थामध्ये आहे. प्रपंचामध्ये जे चाललं आहे तेच परमार्थामध्ये आहे. म्हणून प्रपंच साधूनी परमार्थ करीशी त्याने तू सुखी होशी सांगितलंय. प्रपंच टाकूनी करीशी त्याने तू दुःखी कष्टी होशी. प्रपंच टाकूनी परमार्थ केला तरी अन्न ना मिळे खायला. मग त्या करंटा म्हटलं त्याला. मग त्या करंट्याला परमार्थ कैसा? जे काय आपल्या या प्रपंचामध्ये जे काय चाललेलं आहे, गादीसाठी सगळी धावपल आहे. आणि एकदा का ती गादी मिळवण्यासाठी आपल्याला धावपल करावं लागतो. आणि एकदा का गादी मिळाली मग त्या गादीवरती आपल्याला काय करावं लागतं? बसून आपल्याला राज्यकारभार करता येतो. तसंच इथे ज्ञानोबारांनी सांगितलं आहे की आपल्याला ते आसन, ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये आसन म्हणजे शुद्ध परमार्थिक भाषेत आपल्याला जोपर्यंत आपण आसन ग्रहण करत नाही. बरं, आसन ग्रहण कधी करणार तुम्ही? ज्या वेळेला तुम्हाला तसा सद्गुरू मिळेल, तुम्हाला ध्यानाला बसवणारा, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप करणारा. जोपर्यंत असा गुरु मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्या आसनावर बसण्याचा अधिकार कोणीच देत नाही. आणि म्हणून ज्ञानोबारांनी आपल्याला आसन दिलेलं आहे. आसनावर बसा. एकदा का आसन तुमच्या हातात आलं की सगळं सोपं आहे. पण जगामध्ये जे काय चाललेलं आहे, कोणी प्रवचन करतो, कोणी निरूपण करतो, कोणी कीर्तन करतो, सगळे करतात. पण आसनावर बसून जे काय अनुभव आलेले असतात ते अनुभव लोकांना सांगायचे असतात. आसनावरती बसून आलेले अनुभव लोकांना सांगायचे असतात. आणि आसनावर कोणी बसतच नाही, सकाळी ध्यान कोणी करतच नाही. मग जे येईल ते सांग सुटतात. वाचायचं, सांग सुटायचं. जे काय आपण कानाने ऐकलं ते लोकांना सांग सुटायचं. कहाण्या सांगायच्या, भगवंताने केलेल्या लीला सांगायच्या. सगळीकडे असंच चाललेलं आहे. पण अनुभव कधी येईल तुम्हाला? अनुभव येण्यासाठी आसन पाहिजे. जसं द्वैतामध्ये आसनावर बसल्यानंतर आपल्याला त्या गादीची किमया कळते. त्या गादीवरती आपल्याला अधिकार मिळतो. त्या गादीवरनं जो कोणी नगरसेवक असेल, कोणी महापौर असेल, अजून कोणी आमदार असतील, खासदार असतील, संत्री मंत्री असतील, गादीवर बसल्यानंतर मग त्यांना अधिकार मिळतो. तसं जोपर्यंत आपण गादी म्हणजे आपण ह्या परमार्थिक भाषेत जोपर्यंत आसनावर बसत नाही आणि स्वतःची अनुभूती घेत नाही, स्वतः आपण काय करायला पाहिजे? या भक्ती मार्गामध्ये स्वतःच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन आपल्याला अनुभव घेऊन मग ते आपल्याला लोकांना सांगायचे असतात. इथे लोकांना कोणालाच अनुभव नाही. सांगत सुटल्यात. आणि लोक पण तशीच त्याच प्रकारची आहेत. लोक पण विषयाधीन आहेत. सांगणारा पण विषयाधीन आहे आणि ऐकणाऱ्यांना जास्त आवडतं. कारण त्यांना हेच आवडतं. त्यांना विषयांचा या विषय वाचून काही अनेक सर्व आता रम्य नाही ऐसा स्वभावच पाही इंद्रियांचा. प्रत्येकाच्या इंद्रियांचा स्वभाव झालेला असा. कोणाला राजकारण आवडतं, कोणाला समाजकारण आवडतो,
प्रत्येक माणसाला, तो कोणाला विषयांचं ज्ञान आवडतो, कोणाला खाणं आवडतो, पिणं आवडतो, सगळं विषयांचं राज्य आहे. कोणाला भोग आवडतात. आणि मग माणसाला रोग लागतात. आणि रोग लागल्या माणूस मग धावतो, चला इकडे धावा तिकडे धावा. अरे तर रोग लागलो तरी शांत व्हा ना. पण शांत होण्यासाठी गादी कुठे आहे, आसन कुठे आहे? म्हणून आसन फार महत्त्वाचं आहे. आणि ज्ञानोबारांनी आसन रंगवलेलं आहे, तो फार महत्त्वाचा आसन आहे. 6वा अध्याय आत्मसंयम योग, म्हणजे आपल्या आत्म्याशी एकरूप कसं व्हायचं. आत्म्याशी एकरूप होणं याला योग म्हणतात. योग आसन म्हणजे काय? आसनावर बसून, आसनावर बसण्याचा योग आल्यानंतर, आसनावर बसण्याचा योग आल्यानंतर त्या योगाच्या माध्यमातून, योग म्हणजे जोडणे, त्या भगवंताशी एकरूप होण्याचा, जोडण्याचा, भगवंताशी एकरूप होण्याची जी अनुभूती आपल्याला येते. म्हणून आपल्याला आसन ग्रहण करायला सांगितले. आणि तो आसन कसा असावा याच्याविषयी ज्ञानोबाने आपल्याला उत्तम प्रकारे या 6व्या अध्यायातल्या 11व्या श्लोकातलं निरूपण ज्ञानोबारांनी प्रत्यक्ष दिलेलं आहे. ज्ञानोबारांचं प्रत्यक्ष अनुभूती आहे आणि त्या अनुभवाचे बोल त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणून ज्ञानोबारा काय सांगतं बघूया आपण. तरी विशेष आता बोली घेत परी त्या अनुभवे उपयोगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. बघा इथे तेच सांगतात. आता आम्ही तर तुला स्पष्टपणे सांगतो, पण त्याचा अभ्यास केल्यावर उपयोग पडेल. म्हणून तशा रीतीने योगाभ्यासाकरता एक जागा शोधून काढावी. सुरुवातीलाच सांगितलं, जागा शोधून काढा. जोपर्यंत आपण एकाग्र होत नाही, एकचित्त होत नाही, ती जागा मिळत नाही आपल्याला. म्हणून आसन आहे ना, आसन कसं असावं, कुठे असावं, लोकांकडे आसनच नाही. झोपाला जागा खूप मोठा, बेडरूम खूप मोठा आहे. अगदी लाखो रुपयाचा, करोड रुपयाचा बेडरूममध्ये खर्च करतात. आणि भगवंताला देवारा एकदम लाखाचा करतात आणि झोपाला जागा 50 लाखाची करतात. अशी जगाची रीत आहे. आता मला सांगा, 50 लाखाच्या गादीवर झोपल्यानंतर त्याला झोप लगेच येईल का? येणार नाही. सगळ्या सुविधा आहेत त्याला, AC आहे, सगळं आहे, तिथे TV आहे. पण आसन भगवंताच्या नामस्मरणासाठी आसन नाही. म्हणजे किती आपण दुर्भाग्य आहोत. ज्या भगवंताने आपल्याला स्वतःला, जो भगवंत आपल्याला जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती चालीविषयी हाती धरून या, तोच आपल्याला आपल्या जोडीला आहे, तोच आपल्याला धरून चालवतो. नव्हे तो आपल्या आतमध्ये आहे. तोच आपल्याला चालवतो, हसवतो, बोलवतो, खेळवतो, खालीला तोच पचवतो. आणि त्याचं भजन करायला जागा कुठेच नाही. म्हणजे किती मोठी आपल्याकडे आपली हानी आहे, आपली हानी आहे. आणि ही हानी आपल्याला, हानी आपली जाण्यासाठी ज्ञानोबाराने आसन कसं असावं ह्याच्यावरती निरूपण दिलेलं आहे. खूप उत्तम काम केलेलं ज्ञानोबाराने. त्यांनी खूप कठीण कठीण तपश्चर्या केल्या ज्ञानोबाराने. सर्व संतांनी मोठ्या मोठ्या तपश्चर्या केल्या, अष्टांग योग केलं, सगळ्या प्रकारचे योग केलं आणि आपल्याला सहज आणि सोपी साधना दिली. सहज म्हणजे सहज बोलता विवेक प्रगट आहे. ज्ञानोबारांचं सहज बोलणं आहे, पण त्याच्यातून विवेक प्रकट होतो. म्हणजे एवढी शक्ती आहे. आणि तो आसन कसा असावं तो सांगितले. आपण वाचूया आता पुढे. जेथे आरानुकेची कोडे, जेथे आरानुकेचे नी कोडे, बैसलिया उठो नावडे, वैराग्याशी दुनी उचडे देखलिया. बघा, वैराग्य दुप्पट असं आसन पाहिजे की तिथे बसण्याची इच्छा व्हायला पाहिजे. माणसाला त्या आसनाकडे बघितल्यावर लगेच बसावं असं वाटलं पाहिजे. म्हणजे एवढं तिथे काय पाहिजे, त्या आसनाकडे आसक्ती वाटली पाहिजे. त्या आसनाची जागा एवढी शुद्ध असली पाहिजे की सर्वसामान्य जरी माणूस आला तरी त्याला असं वाटावं की इथे 10 मिनिटं आपण बसून ध्यान करावं. किती आसनाला महत्त्व दिलं बघा. आणि मग आसनालाच महत्त्व द्या. आम्ही आता हे फुकट काय केलं माहिती का? आपल्याला आसनच नव्हता, आपल्याला आसन मिळालेलंच नाही. घरामध्ये 2-2, 4-4 हजार फुटाची घरं आहेत लोकांची, बंगला आहे मोठा टुमदार, पण आसन बसायला जागा नाही, भगवंताचं भजन करायला जागा नाही घरामध्ये.
म्हणून आपल्याला आपण त्या भगवंताला विसरलेलो आहे की ज्याने आपल्याला एवढा मोठा राहायला बंगला दिला, गाडी दिली, प्रॉपर्टी दिली, मुलं बालं बायका मुलं सगळं दिला, आणि तो आपल्या आतमध्ये आहे आणि त्याच्या सत्तेवर आपण सगळं हे कार्य करतो आणि त्याच्या सत्तेशी एकरूप होण्यासाठी आपल्याला आसन नाही आहे, आपल्याला वेळ नाही आहे. करून घेणारा तोच आहे, करता करिता एक पांडुरंग आहे. पण आपण त्याचं भजन म्हणून लिहिले की नाही, त्याचं भजन चुकू नका. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव, तेने सोशे मन झाले, हाव भरे परत माघारी येत नाही. बंधनापासून उकलेल्या गाठी आणि देथा आली मिठी, सावकाश तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध घरी ते केले. कशासाठी सांगितलंय? त्या आसनावर बसून आपल्याला कामाला, क्रोधाला, लोभाला बाजूला करायचं आणि ते आपण घेऊन काय करतो, ते घेऊन आपण संसार करतो. त्या आसनावर बसून आपल्याला काम क्रोध घर रित्ते केले. ज्या आपले शत्रू आहेत त्या शत्रूंना घेऊन आपण जगामध्ये फिरतोय आणि ज्ञानोबा सांगतात ते आपले शत्रू आहेत. काम क्रोध हे सगळ्यात मोठे शत्रू आहेत आणि ते शत्रू आपल्या अंतःकरणामध्ये आहेत आणि त्या आयुष्यभर तेच त्यांनाच घेऊन आपण संपूर्ण संसार करत असतो. मग ते बाजूला होण्यासाठी आपल्याला काय दिलं? आसन दिलेलं आहे. ती जागा अशी असावी की ज्या ठिकाणी करमणुकीची हौस पुरी होत असल्यामुळे बसल्यावर उठू नये असे वाटावे आणि ती पाहता क्षणी वैराग्य दुप्पट व्हावे. म्हणजे आपल्याला दुप्पट वैराग्य व्हायला पाहिजे. ती जागा आपण बघितली आसनाची तर आपल्यामध्ये दुप्पट वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे. आणि वैराग्यापरते हे ज्ञानास तज्ञ नाही. जोपर्यंत वैराग्य नाही तरी वैराग्यापरते या ज्ञानास तज्ञच नाही. ज्ञानोबा सांगतात ज्या माणसांकडे वैराग्य नसेल त्यांच्याकडे हे ज्ञान अजिबात टिकणार नाही. येणार तर नाहीच आणि आलं तरी टिकणार नाही. म्हणून कसं असावं की त्या आसनावर बसल्यावर आपल्याला भगवंताशी एकरूप होता यायला पाहिजे. भजन करता यायला पाहिजे. भगवत भजनातून आपल्याला इंद्रिय, मन आणि आपला शरीर आपल्याला शुद्ध करता येतो. भगवंताच्या भजनातून आपल्याला चित्त शुद्ध करता येतो. बाकी तुम्ही तीर्थाला गेले, अगदी गंगेमध्ये न्हाले तरी चित्त शुद्ध होणार नाही. चित्तशुद्धीसाठी आपल्याला भगवंताचं भजन करण्यासाठी आसन पाहिजे. जो संती वसविला ठावो, संतोषाशी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा. ती जागा पूर्वी सत्पुरुषांनी वसविलेली असावी आणि तिच्यापासून मनाच्या संतोषाला सहाय्य व्हावे, धैर्याचा उत्कर्ष व्हावा. ती जागा कशी असावी? ज्ञानोबा सांगतात की ती सत्पुरुषांनी वसवलेली असावी. म्हणजे तिथे ज्या जागेवर संत, महात्मे, ऋषी, मुनी ह्यांनी येऊन ध्यान केलेलं असावं. असं का म्हटलंय बरं त्यांनी येऊन ध्यान केलेलं असावं? कारण त्यांची जी ऊर्जा शक्ती जी आहे, त्यांनी केलेल्या ध्यानातून निघालेली ऊर्जा ती त्या जागेवर सातत्याने त्या जागेवरती फिरत असते. ती ऊर्जा मोठ्या मोठ्या सत्पुरुषांनी ज्या ज्या ठिकाणी ध्यान केलेले आहे, ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, मग लोक का जातात ती त्याने ध्यान करतात? तुकोबारांना आपण देहूला भेटायला गेलो तर पहिले लोक ध्यानाला बसतात. ज्ञानोबाराला भेटायला गेलो तर त्यांच्याकडे ध्यान मंडप आहे, त्या मंडपामध्ये ध्यान करायला बसतात. का बरं बसतात? त्याचं कारण हे लिहिले बघा ज्ञानोबारांनी. आपण पण ज्या ज्या तीर्थावर आपण जावं त्या तीर्थावर आपण ध्यान मंदिर आहे का बघायचं. कारण त्या पुरुषांना त्या ध्यानातून आलेली अनुभूती, त्या पुरुषांना त्या ध्यानातून आलेली ऊर्जा, आणि ती ऊर्जा तिथे काय करत असते तर ती ऊर्जा तिथे वास्तव्याला असतो आणि त्या ऊर्जेचं वास्तव्य आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतो. आपल्याला ती एक शक्ती मिळते. त्या जागेतून ध्यानाला बसल्यानंतर जो ध्यान करेल, ज्याला ती ध्यानाची प्रक्रिया माहिती आहे, ज्याला तसा गुरु भेटलेला आहे ध्यान करणारा, त्या गुरुकडून त्याला मिळालेली शिक्षा किंवा त्या गुरुकडून त्याला आलेली अनुभूती
आणि त्या अनुभूतीमध्ये त्याला त्या अनुभूतीमध्ये भर पडावा, त्या अनुभूती वाढावी त्याची, म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे, ज्या ठिकाणी ध्यान मंदिर आहे, कुठल्याही तीर्थाला गेल्यावर लिहिलं की नाही की काळ सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतनी, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी. म्हणजे काय सांगतात तुकोबऱ्या, की तुम्ही काळ चिंतनात घालवा आणि एकांतात जा, आणि एकांत वासामध्ये जाऊन ध्यान करणं म्हणजे गंगा स्नान आहे. बघा काय सांगितलंय, किती गुह्य ज्ञान आहे. बघा संतांना सांगायचं काय, लोक चाललेत कुठे. लोक एकांतवासी एकांतवासीमध्ये गेल्यानंतर, एकांतवासामध्ये गेल्यानंतर जी काय आपल्या त्या नामाच्या लहरीमधून किंवा त्या चैतन्याच्या स्फूर्तीमधून, चैतन्याच्या स्फुरणामधून जी काय आपली अंघोळ होते, जी काय आपल्याला नामाची अनुभूती येते, त्या अनुभूतीला किंवा त्या चैतन्यातून न्हावून निघाल्यानंतर आपल्या अंतःकरणाची जी शुद्धी होते त्याला म्हणतात एकांतवासी गंगा स्नानी. त्याला गंगा स्नान म्हणतात. एकांतवासामध्ये जाऊन आपल्याला तसा अनुभव घेणं ह्याला गंगा स्नान म्हणतात. म्हणून काळ सारावा चिंतनी म्हणजे आपला काळ त्या भगवंताच्या चिंतनामध्ये जाणं, भगवंताचं भजन करणं, त्याचं ध्यान करणं, त्या आसनावर बसणं, आणि त्याला एकांत मिळाल्यानंतर त्या एकांतातून जे काय नामाचं स्फुरण होतं, त्या नामाच्या स्फुरणातून जी काय आपली अंघोळ होते नामाची, आणि त्या अंघोळीतून जे काय आपल्याला अंतःकरण शुद्ध होतं त्याला म्हणतात एकांतवासी, त्याला गंगा स्नान म्हणतात. ना आपण जाऊन त्या गंगेत न्हावतो की ज्या गंगेमध्ये अनेक प्रकारचे, बरं का, अनेक प्रकारचं पाणी, किती घाण असतो बघा तिथे. संपूर्ण पाणी अशुद्ध असतो. सगळीच लोक आंघोळ करतात एका वेळेला, हजारो करोडो लोक आंघोळ करतात. मग ही आंघोळ माहिती होती का आपल्याला? म्हणून तुका म्हणे आम्हा एकांत असा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. ब्रह्मी त्या ब्रह्माच्या नादामध्ये जाऊन ब्रह्मरस सेवू सदा, सदोदित आम्ही ब्रह्मरसाचं सेवन करू. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. आम्ही एकांतात गेलो आणि एकांताच्या वासातून आपल्याला, सहवासातून आपल्याला त्या आत्मज्ञानाची आपल्याला अनुभूती येते. गंगेत न्हावून आपल्याला जी अनुभूती येत नाही ती अनुभूती आपल्याला एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासामध्ये झाल्यानंतर तो गंगा स्नान आहे. म्हणजे त्या गंगेमध्ये आंघोळ करण्यापेक्षा आपण एका आसनावर बसून जर त्या नामाच्या लहरी आपल्या अंतःकरणामध्ये घेतल्या, आपलं मन, चित्त, संपूर्ण शरीर, इंद्रिय संपूर्ण शुद्ध होतात. आणि त्या झालेल्या शुद्धतेतून, त्या अंतःकरणाच्या शुद्धतेतून भगवंताचं नामाचं स्फुरण अखंड चालू होतं आपल्याकडे. अखंड चिंतन विठोबाचे. हे कोणाला सांगणार आहे का? नाही, ज्याला अनुभव तोच सांगेल ना. म्हणून अनुभव आले ते या जगात सांगते. तुकोबाऱ्या ओरडून सांगितले, अरे अनुभव आले ना आम्हाला, ते आम्ही जगाला ओरडून सांगतो. संत ओरडून सांगतात अनुभव आले ते, पण न ऐकते भटकीचे. ते सगळे भटकीचे लोक आहेत. गधडीचे लिहिले, शिवाय घातल्यात. का ऐकत नाही लोक? कारण त्यांना तसा गुरु मिळत नाही. म्हणून गुरु करावा बलकट, त्याचे धरावे मनगट, विचारावे 2 प्रश्न, मी कोण आणि देव कोण. हा प्रश्न कोणी विचारतच नाही. आपण कोण आहोत आणि देव कोण आहेत विचारत नाही कोणी. बस चालले घेते देवाची, ते मूर्तीवर डोकं ठेवतात, झालं माझं दर्शन आणि निघाले. काय आहे काय चाललंय काय जगामध्ये? जे काय चाललंय
ते सगळं दिखावा आहे. लोक दर्शनाला जातात आणि VIP दर्शन, पैसे भरतात, VIP 2 मिनिटात दर्शन, गेले आपलं 10 मिनिटं थांबले, 10 मिनिटात दर्शन घेऊन आले. आणि ज्यांच्याकडे पैसे नाही ते दिवसभर रांगा लावून बसतात. मग असं कुठं दर्शन असतो का मला सांगा? असं दर्शन नसतो. दर्शन आतमध्ये आहे आणि आपण दर्शन कुठे घ्यायला जातो? देव आतमध्ये आहे आणि आपण दर्शन बाहेर चालू आहे. देवाचं दर्शन इथं नाही होत. देवाचं दर्शन इथे होतो. ज्ञानोबांनी सांगितलं इथे या आसनावर देवाचं दर्शन होतं. आणि ते आसन आपण धारण जर करत नसाल, साधकांनी लक्ष देऊन ऐका बरं का. मी काय सांगतो, हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे प्रत्येकाला. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नम्र विनंती करतो की आसन तयार करा, आसनावर बसा. आसनाची जागा अशी करा की तिथे तुम्हाला बघितलं, तुम्हाला स्वतःलाच बसण्याची इच्छा व्हायला पाहिजे. बाहेरून आला की पहिलं आसन घ्या. घरातल्या प्रत्येक माणसाने त्या आसनावर बसा. ही भगवंताला प्राप्त करण्याची गादी आहे आणि त्या आसनातूनच आपल्याला अनुभव येतात. ती जागा पूर्वी सत्पुरुषांनी, म्हणजे सत्पुरुषांनी ती जागा ज्ञानोबांनी लिहिली आहे की सत्पुरुषांनी ती जागा काय करावा, जागा ती सत्पुरुषांनी त्या जागेवर बसून ध्यान केलेलं असावं. किंवा संतांच्या भूमीमध्ये जा. आपल्यासाठी मुद्दाम सांगितलेलं आहे कारण प्रत्येक गोष्ट ही त्या आसनातून निर्माण झालेली आहे. अनुभूती आसन नाही तर अनुभूती कोणालाच येणार नाही. श्रवण, मी तुम्हाला सांगितलं की श्रवण भक्ती ही काय, ही पायरी आहे पहिली. सगळ्या भक्त्या पायऱ्या आहेत. पण जोपर्यंत आत्मनिवेदन भक्ती होत नाही तोपर्यंत आपण सगळे अर्धवटच असणार. देवाशी सख्य, त्या गादीवर बसून आपलं सख्य होतं देवाशी. शेवटच्या 2 भक्त्या, सख्य आणि आत्मनिवेदन. देवाशी सख्य कैसे करावे, प्रेमप्रीतीने कैसे बांधावे, त्याला आपल्या प्रेमाच्या प्रीतीनं देवाला कसं बांधता येईल आपल्याला, आणि आत्मनिवेदन भक्तीपर्यंत कसं काय पोचता येईल आपल्याला, ते आपलं आपण करायला पाहिजे प्रत्येकाने. आणि तिच्यापासून मनुष्याला मनाला संतोषाला सहाय्य व्हावे लागते. आणि तिथे बसल्यावर आपलं मन शांत होतं, एकदम शांत. आणि धैर्याचा उत्कर्ष वाढतो. एकांतात गेल्यानंतर आपल्याला बघा, परमार्थ एकांताचा आहे, एकट्याचाच आहे आणि वेदांताचा आहे. परमार्थ 3 गोष्टीचा लक्षात घ्या. परमार्थ एकांताचाच आहे, बाकी जे काय चाललंय ते दिखावा आहे. एकांताचा म्हणजे एकांतामध्ये जाऊनच परमार्थ करायचा आहे आणि एकट्याचाच आहे, दुसऱ्याचा नाही आहे. माझ्याबरोबर दुसरं कोणी असणार, माझी बायको असणार, माझा नाही, अजिबात नाही. तुमचा एकट्याचाच परमार्थ आहे. एकांताचा आहे, एकट्याचा आहे आणि वेदांताचा आहे. म्हणजे एकांतात गेल्यावर एकट्याला जे काय अनुभव येतात ते आपल्याला आलेले अनुभव आपल्याला या शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत का बघा. म्हणजे वेदांताचं, म्हणजे वेदांमध्ये जे काही सांगितलेलं आहे तशी अनुभूती आपल्याला यायला पाहिजे. पण तशी अनुभूती येण्यासाठी आपल्याला एकांतात जावं लागेल. आणि एकांतात जाण्यासाठी असं नाही, भगवंताला प्राप्त करण्याचे एकमेव स्थान असं नाही. जसं तुम्हाला सांगितले की गादी, एखाद्याने गादीची दिशा त्याला मिळाली, गादीवर तो बसला, सर्व लोकांचं मत आपल्याला मिळालं आणि आमदारकी, खासदारकी, जे काही पद असेल त्या पदाला जो उभा राहील आणि सर्वांच्या मताने जो काही निवडून येतो, आल्यानंतर त्याला एक स्वतंत्र त्याला गादी दिली जाते, म्हणजे त्याला खुर्ची दिली जाते, आसन दिलं जातो आणि त्या गादीवर बसून तो राज्यकारभार करत असतो. तसं आपल्याला जोपर्यंत एका गादीवर बसवणारा, एकांतात नेणारा, एकाशी एकरूप करणारा, वेदांताचा अभ्यास देणारा जोपर्यंत गुरु मिळत नाही तोपर्यंत आपली भक्ती अर्धवट आहे. नुसतं श्रवण करणं म्हणजे भक्तीच नाही. पुढे आहेत ना आपल्याला पायऱ्या, मग त्या पायऱ्या कोण चढणार आहे? मग त्या पायऱ्या चढण्यासाठी आपल्याला ही आसन पाहिजे. आपल्याला अभ्यासूची आपणा ते करी, हृदया त्या अनुभवरी, ऐशी रम्यपणाची थोडी अखंड जेथे, त्या जागेत अभ्यास करण्यास उत्तेजन यावे. बघा, असं आसन असायला पाहिजे की आसन बघल्या बघल्या आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये
उत्तेजक भाव निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे आपली इच्छा व्हावी की चला आपण 15-20 मिनटं, अर्धा तास, 1 तास ध्यानाला बसूया. मग आसन कंटिन्यू ठेवा, आसन हलवू नका तुमचा. ज्यांना ज्यांना अनुग्रह दिलेला आहे त्यांनी काय करायचं, आसनाकडं जास्त लक्ष द्या. बाहेर आपल्या कामानिमित्ताने गेलो तरी त्या गादीवरून कधी बसतो, त्या आसनावरून कधी बसतो, असं प्रत्येकाने लक्ष ठेवा. आपण करा सोडवून, आपल्याला सोडून करायची आहे. दुसरा कोणीही सोडवायला येणार नाही. आणि म्हणून आपलं आसन दिलेलं आहे. आणि ज्या आसनावर बसत नाही, ध्यान करत नाही, मग त्यांचं काही खरं नाही. आपण काही बोलू शकत नाही. आम्हाला पण काहीतरी बोलण्यामध्ये आम्हाला काहीतरी मर्यादा आहे आम्हालाही बोलण्याला. कारण लोकांना राग येतो बोललो तर. लोकांना कळत नाही आपण काय बोलतो. तो हिताकारणे बोलणे सत्य आहे. म्हणजे हितासाठी आपण बोलतो, पण त्यांना पटत नाही लोकांना आपण हितासाठी बोललेलं. म्हणून इथं कसं लिहिलं आहे की त्या जागेत अभ्यास करण्याचं उत्तेजन यावे. म्हणजे आपलं मन उत्तेजित व्हायला पाहिजे बघितल्यावर. आणि मनाला अनुभवाने माल घातली पाहिजे. आणि तिथे बसल्यानंतर आपल्याला अनुभव यायला लागेल. अनुभव यायला पाहिजे. आपल्या मनाला अनुभवाने येऊन माल घातली पाहिजे. माल कुठली सांगितले? तुळशी माल तर सांगितलेच. तुळशी माल तर घातल्यानंतरच माणसाला आसनावर बसण्याची इच्छा होते. कारण आपण ज्या वेळेला तुळशी माल घालतो त्यावेळेला आपण देह त्या परमात्म्याला समर्पित केलेला असतो. समर्पण भूमिकेमध्ये तुळशी माल येते. आणि ते तुळशी माल घातल्यानंतर आपल्याला अनुभवाने माल घातली पाहिजे. आपल्या मनाला अनुभव यायला पाहिजे. मनाला त्या भगवंताच्या अष्टसात्विक भावाचा अनुभव यायला पाहिजे. म्हणजे हसणे काय, गाणे काय, रडणे काय, सगळ्या अंगाचे रोमांच उभे राहणे, रोम रोम भजन करणे, नाद ब्रह्माचा अनुभव येणे, अनेक प्रकारचे अनुभव यायला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून ते आसन आपल्याला दिलेलं आहे. आणि त्या अनुभवाने येऊन आपल्या मनाला प्रत्यक्ष माल घालायला पाहिजे, गाळ घातली पाहिजे. आणि अशा जागेची रम्यपणाबद्दल नेहमी योग्यता असावी. म्हणजे त्या जागेची रम्यपणाबद्दल नेहमी योग्यता असावी. म्हणजे ती जागाच रम्य आहे. त्या जागेलाच किंमत द्या, स्वतःला किंमत देऊ नका. म्हणून तिथे लिहिले की नाही, तरी आपण तेथे एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे ज्ञानोबा क्लिअर सांगतात, त्या आसनावर बसून आपण मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण, मग तेथे आपण काय करायचं, त्या जागेवर बसायचं, एकाग्र अंतःकरण करायचं, त्या एका परब्रह्माशी एकरूप व्हायचं. करुणी सद्गुरु स्मरण, सद्गुरूंचं स्मरण करायचं, सद्गुरूंच्या पायांचं दर्शन घ्यायचं आणि आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे, म्हणजे आपल्याला त्या आसनावर बसून आपल्याला काय करायचं, अनुभव घ्यायचं. ते तर स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे जो काठीण निवरे अहम भावाचे. मग तिथे काय होतं, अनुभवाला काय येतो, अनुभवाला हेच येतो. त्या ठिकाणी अहमभाव नाहीसा होतो. म्हणजे मी ध्यान करतो हा अहंकारच निघून जातो. कारण आपण त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होतो. मी ध्यान करत नसून माझा अंतरीचा अंतरात्माच ध्यान करतो, हा भाव तयार होतो. आणि मग अष्टसात्विक भाव अंतर्बाह्य निर्माण होतात. तिथे बसल्यानंतर आपले अष्टसात्विक भाव तयार होतात. माणूस रडतो काय, गातो काय, हसतो काय, उड्या काय मारतो, हे सगळं तिथं भाव होतात. अंगी रोमांच रवरवित, सेद बिंदू डळमळीत, चित्त चैतन्य द्रवत, त्याने सद्गदित पै वाचा सद्गदित होतो. रडायला येतो माणसाला, अश्रुपात होतात. आणि ह्या अष्टसात्विक भाव होण्यासाठी ज्ञानोबाने आपलं आसन दिलं. आसन कशासाठी दिलेलं आहे,
सात्विक भाव म्हणून तर लिहिले की नाही, सबाह्य सात्विक भरे जेव्हा काठीण्य विरे अंबाचे, संपूर्ण अहंकार निघून जातो आणि अष्ट सात्विक भाव होतात. माणूस सात्विक होतो, हृदय द्रवतो, त्याचा अश्रुपात होतात. आणि तिथपर्यंत करायचं, ते सात्विक भाव तिथपर्यंत करायचं, गुरूंची आठवण तिथपर्यंत करायची, जोपर्यंत आपल्या अष्टसात्विक भाव होत नाही तिथपर्यंत आपण सद्गुरूंचं स्मरण करून त्या आसनावर बसून राहायचं, असं ज्ञानोबांनी स्पष्टपणे सांगितलं. जोपर्यंत अनुभव येत नाही, 2 तास असो, 4 तास असो, 10 तास असो. म्हणून एका ठिकाणी एका सत्पुरुषाने सांगितलंय की जो ध्यान करत नाही त्याने ज्ञान सांगूच नाही, आणि जो 5 तास ध्यान करतो त्याने अर्धा 1 तास बोलावं. जो 3 तास ध्यान करतो त्याने 20-25 मिनिटं बोलावं. आणि ज्याने ध्यान केलंच नाही त्याला बोलण्याचा अधिकारच नाही. अनुभव काहीच नाही ना. ध्यानातून आलेले अनुभव लोकांना सांगत असतात. अनुभव आले ते या जगाला सांगत, अनुभव आले ते जगाला सांगायचे. आपण वाचून वगैरे सांगणं ते ज्ञान नाही ना, ती माहिती झाली ना. मग ते कोणी पण सांगेल ना, ते शाळेतली पोरं पण सांगतील. एखादा 10 वर्षाच्या मुलाला सांगितलं वाचतो, एखाद्या 15 वर्षाच्या मुलाला सांगितलं वाचतो. तो वाचायला काय जातो, शब्द आहेत ते सांगायचे. आणि म्हणून आपल्याला असं त्या गादीवर बसल्यावर आपल्याला असे अनुभूती येतात. म्हणून आसन धारण करायचे, म्हणून अनुभव माल घालतो, म्हणजे अनुभव येतात आपल्याला अष्टसात्विक भावाचे. संसाराचे अनुभव नाही सांगितले. नाही तर सांगतात आम्ही ध्यान केला आणि मग मला त्या देवाचे असा अनुभव आला की माझ्या मुलाला नोकरी लागली. एकाने मला सांगितलं, मी असं चाललो होतो, म्हणतो महाराज आज भेटले, खूप चांगलं झालं, तुम्ही बरं वाटलं मला. काय झालं म्हणतो, काय नाही, मी घरातनं निघताना विचार केला होता की आपल्या आश्रमातला जो मुलगा आहे त्याच्याने माझी भेट होईल. आणि खरंच झाली बघा, सद्गुरू कृपा. म्हणजे भेट होणं पण सद्गुरू कृपा आहे. माझ्या मुलाला चांगल्या ठिकाणी नोकरी लागली, म्हणजे गुरुकृपा, म्हणजे अनुभव. संसारातले अनुभव नाही सांगितले ते, हे अनुभव साफ खोटे आहेत. ते तुमच्या नशिबात जे आहे लिहिलेलं आहे कर्माप्रमाणे, ते तुम्हाला मिळणारच आहे. फक्त तुम्ही त्यासाठी कष्ट करायला पाहिजे. घरात बसूनही मिळत नाही. प्रत्येकाने कष्ट करा. जे आपण कष्ट केले ना त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. प्रत्येक गोष्टीला कष्ट आहेत, पण अनुभव हे कसं आहे, तर तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर जे अनुभव येतात त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जो काय आनंद मिळतो आपल्याला, त्या आनंदाचे अनुभव आहेत. अनुभव कसले आहेत? स्वानंद सुखाचे अनुभव आहेत. जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंडिया ही आस्था समूळ होय. आता त्या आसनाबद्दल, आसनाच्या जागेबद्दल ज्ञानोबा काय सांगतात की त्या जागे जवळून गेल्यावर जो कोणी पाखंडी असेल त्याच्याही मनात तपश्चर्या करण्याची आस्था व्हावी, एवढी त्या आसनाची जागा रम्य असावी. एखादा पाखंडी माणूस चाललाय तरी त्या माणसाचं मन त्या माणसाकडे अशी आस्था निर्माण व्हावी की ह्या गादीवर, ह्या आसनावर आपण 5-10 मिनिटं जाऊन बसावं. म्हणजे ती जागा कशासाठी आहे, तर ती जागा आपल्याला शांत करण्यासाठी, स्वतःला शांती मिळण्यासाठी जागा आहे. ती स्वतःला आनंद स्वरूप अवस्था मिळण्यासाठी जागा आहे आसन. आणि त्या आसनावर आसन कोणी धरतच नाही का, त्यांना शांती नकोय जगामध्ये, आनंद नकोय त्यांना जगामध्ये. माणूस आनंदाला विसरलाय, माणूस शांतीला विसरलाय. आणि ते ज्ञान आपल्याला पाहिजे. तरी परमात्मा असे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञान असतं बघा. ते ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. परमात्मा अशी वस्तू आहे की ते जया दिशे ज्ञान असते. ज्ञान आपल्याला, ते ज्ञान कसं व्हायला पाहिजे, तर त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला त्या परमात्मा स्वरूपाचा अनुभव येतो.
त्याच्याशी एकरूप होणं हेच ज्ञान आहे. त्या एके वाचून आणे भव स्वर्गादी ज्ञाने, या अज्ञान ऐसा मने निश्चय केला ज्ञानोबा सांगतात. त्या एका आत्मस्वरूपाशिवाय आत्म्याशी एकरूप होऊन जर का अनुभव घेणं, त्याच्या व्यतिरिक्त जे जे अनुभव असतील, ज्या ज्या गोष्टी असतील त्या अज्ञान असं सांगतात. ते एके वाचून आणे भव स्वर्गादी ज्ञाने, त्या अज्ञान ऐसा मने निश्चय केला. ज्ञानोबा स्पष्टपणे सांगतात. अहो काय त्यांनी ज्ञानोबारांचं काय भाषा आहे ना, केवढं गोड आहे, केवढी गोड भाषा आहे. पण आपल्याला कळत का नाही? आपण त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होत नाही. आत्मानंद, भजनानंद या दोन गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त जे काय असेल ज्ञान ती माहिती आहे. आणि माहितीचं ज्ञान सांगणारे जगामध्ये लोक भरपूर पडलेत, भरपूर. अनुभव कोणी सांगत नाही. आणि लोकांना आता काय बोलू, जास्त बोलून फायदा पण नाही. म्हणून ज्या जागेवर जवळून गेले असता पाखंड्याची मनात तपश्चर्या करण्याचा आस्था निर्माण व्हावी. असं नसावं की एखादा पाखंडी आला तरी त्याला वाटावं बाबा 10 मिनिटं आपण आसनावर बसावं. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा झाला अवचिता, तरी सकामुही परी मावघवता निघो विसरे. आता अजून एक दृष्टांत दिला की एखादा मनुष्य सहज वाट चालत असताना अवचित त्या ठिकाणी येईल, तर जरी तो कामेच्छ असला, जरी काम वासना त्याच्या मनामध्ये असला, जरी तो कामेच्छ असून आपल्या घरी जात असला, तरी ते ठिकाण सोडून जाऊ नये असे त्याला वाटावे. म्हणजे किती प्रसन्न जागा असावी. एखादा कामुक माणूस असला आणि त्याला काम इच्छा झाली घरी जाऊन लवकर, पण तरी त्याला असं वाटावं की ते बाजूला ठेवा आपण. एखादा रागिष्ट माणूस आला, ज्याचा खूप राग आहे एखाद्या माणसावर, आणि ती जागा बघितली त्याला असं वाटतं त्याला त्याचं रागच उतरून जावा. एखादा लोभी माणूस आला तरी त्याने लोभ टाकून द्यावा आणि त्या जागेवर बसावा. म्हणजे सगळ्या प्रकारच्या कामना, इच्छा, आकांक्षा, कामना, भावना असू या सगळ्या कुठे आपल्याला घालवता येतात. एका आसनावर बसून घालवता येतात. एका आसनावर बसून आपल्याला आपल्या अंतःकरणी असलेल्या ज्या आपल्याला त्रास देणाऱ्या वासना आहेत, इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या सगळ्या बाजूला कर. दुसरा उपाय नाही आहे. दुसरा कुठलाच उपाय नाही जगामध्ये. ऐकणं, विषयांचं ऐकणं म्हणजे ज्ञान नाही, ती माहिती झाली. म्हणून ज्ञानवाराने एवढा त्रास घेतलाय. कशासाठी घेतलाय? प्रत्येक माणसाने ज्ञानेश्वरी वाचावी. 5200 वर्षापूर्वी जो परमात्माला, कृष्ण परमात्मा, त्यालाच अशी संज्ञा निर्माण झाली की या कलियुगामध्ये जे काय आपण लिहिलेलं आहे संस्कृत भाषेमध्ये, त्या संस्कृत भाषेचा परिणाम कोणावर झालेला दिसत नाही. म्हणून स्वतः स्वयंभू ज्ञानोबारायांच्या रूपाने महाविष्णूचा अवतार माझा सखा माझा ज्ञानेश्वर आला आणि त्याने 56 भाषेंचा केला असे गौरव. सगळ्या भाषा एकत्र केल्या. तुम्हाला आम्हाला गोडी लागावी, तुम्हाला आम्हाला ध्यानाची गोडी लागावी, भगवंताच्या प्राप्तीची गोडी लागावी. नवे नवे भगवंत प्राप्तच आहे, पण ती प्राप्ती होण्यासाठी त्यांनी आपला स्वतःचा एक संग्रह तयार केला, स्वतःची एक भाषा तयार केली. आणि त्या भाषेतून माणसाला अनुभव आला. म्हणजे भाषा जी आहे प्राकृत भाषा ती खूपच छान आहे. माझा मराठीच्या बोलू अमृतातही पैजा जिंकू, ऐशी अक्षर रसिक मिळवून शपथ घेऊन सांगितली की जे रसिक असतील ज्ञानामध्ये त्यांना आम्ही भगवंताच्या त्या भावाशी एकरूप होण्यासाठी भाषा आहे. प्रत्येकाला मोक्ष प्राप्ती मिळण्यासाठी भाषा आहे. ऐसे न राहत या ते राहावी, भ्रमत या ते बैसवी, थापटून चेवी विरक्ती ते. अशा रीतीने ज्याला त्या ठिकाणी राहण्याची इच्छा नाही त्यालाही ती जागा राहून घेते आणि फिरणारास बसून घेते.
व वैराग्यास हलवून जागे करते. बघा ते आसन असं आहे की त्या आसनावरती गेल्यानंतर त्या आसनावरती बघितल्या बरं का, बघितल्या त्या आसनावर बसण्याची इच्छा व्हावी आणि त्या जागेवरनं हलवूच नाही. म्हणजे लोहचुंबक जसा लोहचुंबक असले की तो कसा ओढून घेतो लोखंडाला, तसं ती आकर्षक जागा असावी. थोडक्यात काय सांगायचं की लोहचुंबकत्व जागा असावी की साधा माणूस जरी गेला, कामुक माणूस जरी गेला, त्याच्याकडे सगळी वासना आहे, त्याच्याकडे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, दंभ, संशय, सगळे त्याच्याकडे त्रिगुण आहेत भरलेले, त्याच्याकडे अहंकार आहे, तरी त्याला वाटावं नाही ही जागायचे बसावं. म्हणजे ज्ञानोबांनी गादीला म्हणजे त्या आसनाला किती किंमत दिली बघा. आणि सर्वसामान्य कीर्तनकारांची ही अशी हालत बेकार आहे की कोणीच ध्यान करत नाही, आसन ग्रहण कोणीच करत नाही. उठसूट लोक ओरडत सुटल्यात. हरिपाठ सकाळी बोला, संध्याकाळी बोला, पारायण करा, कीर्तनाला जा, टाळ घ्या, नाचा. आम्ही म्हणत नाही हे करू नका, करा. पण इथं ज्ञानोबांनी काय लिहिले ते बघा, वाचा जरा. वाचाल तर वाचाल, नाही तर फुकट जाल. त्याचा अर्थ समजून घ्या. अशा रीतीने ज्याला त्या ठिकाणी राहण्याची इच्छा नाही त्यालाही ती जागा राहून देते बघा. त्याला पण ती जागा आकर्षित करावी. आणि फिरणारा बसून घेतो आणि जो माणूस चंचल आहे त्याला तिथं स्थिर करते व वैराग्यास हलवून जागे करते. आणि त्या जागेवर ध्यान केल्यानंतर वैराग्य आपल्याला जागा करतो. वैराग्य तर आपल्याकडे विवेक आणि वैराग्य तेची जाण्याचे महत्भाग्य. आपल्याकडे विवेक निर्माण होतो, आपल्याकडे वैराग्य निर्माण होतो आणि तेच प्रत्येकाचं महत्भाग्य काय? त्या विवेकाला जागृत करणं, ते वैराग्याला आपल्या अधीन करणं. कोणीच वैराग्यशील होत नाही. जो तो विषयांच्या मागे धावतो, वैराग्य कोणाचकडे नाही. म्हणून लिहिले ते वैराग्याची शिवण देखिती, विवेकाची भाषा नेनती, हे मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. ज्ञानोबा सांगतात की विवेकाची भाषा नेनती, जे वैराग्याची शिव न देखती, विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. माझ्यासारख्या ईश्वराला ते कधी भेटणार की ज्यांच्याकडं वैराग्य नाही, ज्यांच्याकडं विवेक नाही. अशी लोक माझ्यासारख्या भगवंताला कसं काय प्राप्त करतील? आणि हे सर्व वैराग्य आणि विरक्ती ही सगळी कुठे येते? तर एका जागेवर ठाईच बैसुनी करा, एक चित्त. आपण एका आसनावर बसून आपला चित्त एकरूप करायला पाहिजे, एका आत्मस्वरूपाशी, एका आत्मदेवाशी, एका आत्मतत्वाशी, एका आत्मचैतन्याशी एकरूप करण्यासाठी आसन आहे. आणि तेवढं एकदा कार्य तुमच्या हातातून झालं का तुम्ही पुढे गेले. ताबडतोब उडी मारून पुढे जाल तुम्ही. ताबडतोब परमात्म्याची प्राप्ती आहे. म्हणून एकांती उगेच बैसावे, त्याने हे समजून घ्यावे. रामदास स्वामी सांगतात, अरे बाबा एकांतामध्ये जा, समजून घ्या येड्यांनो. एकांती उगेच बैसावे, त्याने हे समजून घ्यावे. समजून घ्या. अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी. म्हणजे तो आपल्या आतमध्ये असलेला आपला प्राणवायू जो आपल्याला शक्ती देतो प्रभंजनाशी, जो आपल्याला आपल्या आत्मप्रकाशामध्ये प्रकाश पडतो, जो जातो येतो, त्या सासाकडे लक्ष द्या. एकांती उगेच बैसावे. बसा त्याच्यावरती जाऊन त्या आसनावर, त्याने समजून घ्यावे. समजून घ्या. अखंड ध्यावे सांडावे. तिथे घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. प्रभंजनाशी, ऐशी अजपा सकळांशी, अशी अजपा प्रत्येकाकडे आहे, परंतु कडे जाणते अशी. म्हणून जाणता जो गुरु आपला जाणता असला पाहिजे. जाणता एक सद्गुरू, त्याचा पाहावा विचारू. काय सांगितलंय?
जाणता कोणी सद्गुरू आहे ना, त्याचा विचार घ्यायला पाहिजे. आपण आपल्या विचाराने नाही चालायचं. जाणता एक सद्गुरू, त्याचा घ्यावा विचारो. जाणता एक अंतरीचा अंतरात्मा, त्याचा पाहावा महिमा. त्याचा महिमा आपल्याला गाता यायला पाहिजे. जाणता एक अंतरीचा अंतरात्मा, त्याचा पाहावा महिमा. त्याचाच महिमा आपल्याला गाता यायला पाहिजे. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचा महिमा गायला तरच आपल्याला पुढे जाता येईल. अन्यथा कोणीही पुढे जाणार नाही. गेलेत पुढे असं वाटतील, पण जाऊन पडतील ते, आपल्याला पडतील ते. कारण हे ज्ञानोबारांचे बोल, आपले बोल नाही. ज्ञानेश्वरीतली ईश्वरी भाषा आहे. ईश्वराचं दर्शन इथे. म्हणून एका जागेवर बसा, ध्यानाला किंमत द्या. म्हणून 12व्या अध्यायामध्ये सांगितलंय की ह्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो. कसा? तर ज्ञान ये जे भेटी ध्यानाची. या ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. आणि म्हणून आपलं एवढं मोठं आसन दिलेलं आहे. आसनाशी एकाग्र, आसनग्रस्त व्हा. चंचलता कमी होईल, मनोनिग्रह होईल. मनाची धाव, जी मनाची धाव इंद्रियांच्या मार्फत या संसारामध्ये म्हणजे बाह्य जगामध्ये जी धावली जाते, मनाची धाव, ती धाव इंद्रियांच्या मार्फत, मनाच्या मार्फत एका आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होते. म्हणजे ज्या आपल्याला अनुभव आपल्या एका परमात्मा तत्वाशी एकरूप झाल्यानंतर येतात मनाला. आणि तो मन काय होतो? शांत होऊन जातो. आणि त्या मनात ती इंद्रिय एका अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होतात. म्हणून एकादशी कशाला म्हणतात? की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय एका अंतरीच्या अंतरात्म्याशी. आणि 11वं मन. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय एका, आणि 11वं मन एका अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालं की त्याला एकादशी म्हणतात. म्हणजे 10 इंद्रियांनी आणि 11व्या मनाने एका आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी एकरूप होणं, त्याला एकादशी म्हणतात. आणि म्हणून आपल्याला जो श्वास दिलेला आहे, म्हणून तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी तोच वारकरी पंढरीचा, त्याला वारकरी म्हणतात. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, तुमचं लक्ष तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप करा, आणि तोच वारकरी. नाही तर आपण बघितले बरेच वारकरी, आणि तो वारकरी म्हणतात त्याला. वारकरी कोणाला म्हणतात? आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं आणि त्याचं ध्यान करणं. ऐसे नि न राहत याते राहावी, भ्रमत याते वैसवी, थापटो निचे विवी विरक्ती ते. अशा रीतीने ज्याला त्या ठिकाणी राहण्याची इच्छा नाही, त्यालाही ती जागा राहून घेते आणि फिरणारा बसून घेते व वैराग्यास हालवून जागे करते. म्हणजे प्रत्येकाला अशा अवस्थेमध्ये या ध्यानाला बसल्यानंतर या आसनावर माणसाला वैराग्य आलं पाहिजे. हे राज्य वर सांडीजे, मग निवांत येथेची असी जे, ऐसे शृंगारी ही उपजे देखत खेवो. एखादा राजा किंवा विलासी पुरुष जरी आला तरी त्यालाही ती जागा पाहता क्षणी असे वाटावे की आपले राज्य सोडून या ठिकाणी एकांत वासात राहावे. बघा, एखादा मोठा राजा आला, एखादा मोठा पुढारी आला देशाचा, तरी त्याला असं वाटलं पाहिजे की ह्या आसनावर बसावं आणि थोडा एकांत सरा घ्यावा, निवांत राहावा, निवांतची राहणे भले, असं ती आसनाची जागा बघून. मोठा पदाधिकारी जरी आला, मोठा अधिकारी जरी पुरुष आला, किंवा एखादा कामविलासी पुरुष जरी आला, तरी त्याला असं वाटावं, ती जागा पाहता क्षणी त्याला असं वाटावं की आपले राज्य सोडून या ठिकाणी एकांत वासात राहावे. आणि म्हणून प्रत्येक राज्याने त्यावेळेला
जो जो राजा झाला त्यांनी काही राजांनी 1 लाख वर्ष राज्य केलेलं आहे. आता भरत जडभरीत राजा 1 वर्ष राज्य 1 लाख वर्ष राज्य केलं आणि जंगलात गेलेला आहे. कशासाठी जातात हे लोक? की एकांतवास पाहिजे, एकांताचे सुख आहे. आणि ते ब्रह्मरस आहे की जे राज्य भोगून आपल्याला मिळत नाही ते आपल्याला ते एकांतात जाऊन आपल्याला भोगता येतो. ते विलास आहे, ते सुख आहे. एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवनिया. माझ्या जीवाला आघात होतात तुकोबारा सांगतात. संसारामध्ये मला सगळे आघातच आहेत आणि प्रत्येक माणसाला संसारामध्ये आघात आहे. म्हणून एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवाला खूप आघात होतात. आघातावर आघात, आघातावर आघात. आणि मग माणूस काय होतो की माणसाला दुःख होतो. आणि म्हणून त्या आसनावर बसून आपल्याला आपण अगोदरच सुखी आहोत आपण, पण आपल्याला ते आसन मिळत नाही, शांत होत नाही, निवांत होत नाही, एकांतात जात नाही. आसन हा आपला काय आहे? आसन हाच आपल्याला सोडवण्याचा मार्ग आहे. स्वतःला सोडून घ्यायचा असेल तर आपण आसनाला बांधून घ्या. तुकोबाराने आसनाला बांधून घेतला, ज्ञानोबाराने आसनाला बांधून घेतला, नामदेवराने आसनाला बांधून घेतला. आणि त्यांनी तुकोबारांनी गाथा लिहिली, अभंग गाथा लिहिली. स्वतःला सोडून लोकांना सोडवण्यासाठी गाथा लिहिली. ज्ञानोबाने स्वतःला सोडवलं, नवे समाधी घेतली, संजीवनी जिवंतपणे असतानाच समाधी घेतली आणि लोकांना पण सोडवलं ज्ञानेश्वरी लिहून. एवढं अफाट कार्य केलं त्यांनी, अफाट कार्य केलं त्यांनी. आणि हे कार्य करण्याचं एकमेव स्थान आसनस्थ व्हायला पाहिजे. आपण जोपर्यंत आसन धारण करत नाही, म्हणून आसनावर बसल्यानंतर त्या प्रक्रिया ज्ञानोबारांनी लिहिल्यात की मी आत्मा असे नाभिस्थानी अष्टपाकुळितायाची खेळणी त्या घेजी हिरण योग बले प्राणाधूत वृद्ध करावा, व्यान नाडीचा काढावा, वृद्ध बले ओढावा, न्यावा दसमदारी. मग तेथे 10व्या दारात गेल्यानंतर मग आत्मया परमात्मया परमसुख भेटी झाली या. मग न वेचे वाचेतया स्मरण विसरता, न जिता इंद्रिय दंडन, न जीवित अतृप्त मनन, न जेवित अतृप्त मन आयसा योगी समान बोलीचे पार्था. नवी दारे रोधुनी श्वासोश्वास नेमनी आत्मा कोंडी त्रिकृत होऊनी तोच योगीदान पार्था. दोघा घालून मिठी परमात्मा पहावा दृष्टी, ते हृदयी मी जगजेटी भेटे पार्था. हे ज्ञानोबारांचे स्वतःचे बोल आहेत. आसनावर बसल्यानंतर अशी अवस्था आपली प्रत्येकाची झायला पाहिजे. आणि त्या अवस्थेतून आपल्याला परमात्मा स्वरूपाची भेट जागच्या जागी बसल्या बसल्या आपल्याला होणार आहे. म्हणून आसन कसं असावं, काय असावं, ह्याच्या पुढच्या वेळा आपल्याला आता मी आपल्याला पुढच्या म्हणजे उद्याच्या किंवा त्यानंतर येणाऱ्या झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, नाना बाबा यांच्या चरणी मी समर्पित करत आहे. पुंडलिकावर हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम.